आज आपण बनवणार आहोत उपवासाला लागणारी खिचडी। साठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकलेला आहे। 2 मिरच्या घेऊन त्या आपण बारीक कट केलेल्या आहेत। एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। जिरे पूर्ण तडतडून द्यायचे आहेत। त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची व्यवस्थित लाल भाजून झाल्यानंतर बटाटे टाकून घेऊ। बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। बटाटे क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत वाफलून घेऊ। त्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवलेले शाबूत तांदूळ टाकायचे आहेत। शाबूत तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे कूट शेंगदाण्याचा बारीक केलेला, चवीपुरतं मीठ आणि पुन्हा व्यवस्थित ते हलवायचं आहे। हे मिश्रण एकजीव करून आपण त्यावर झाकण ठेवूया। 10 मिनिटे वाफ येऊन द्यायची आहे आणि आपली खिचडी तयार। हा कशी सुटसुटीत मोकळी खिचडी झालेली आहे। ही आता उपवासासाठी खायला तयार आहे।